हॅलो एव्हरीवन. वेलकम टू मेगाबिट एज्युकेशन यवतमाळ यूट्यूब चॅनल. माझं नाव मयूर भोयर आणि आज आपण एक नवीन सिरीज घेऊन येतोय. विद्यार्थी मित्रांनो, हे इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही याला एकदम व्यवस्थितरित्या बघाल, कारण पुढच्या 25 दिवसाचा जो जर्नी राहील माझ्यासोबतचा तुमचावाला, त्याच्याबद्दलची मला तुम्हाला माहिती द्यायची आहे आणि हे कम्प्लिटली एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी बोलतोय. एक सिरीज आपण चालू करतो आहे. त्या सिरीजचं नाव आहे 1000+ स्पेलिंग मिस्टेक्स. मॅक्सिमम एक्झाममध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले राहतात आणि एक वर्ड दिला राहतो. त्या वर्डचं स्पेलिंग करेक्ट आहे की नाही तुम्हाला 4 ऑप्शन मधून सांगायचं असतं. याला वेगवेगळ्या प्रकारे डिस्क्राईब केलं जातं क्वेश्चन्समध्ये. कधी कधी इनकरेक्ट किंवा मिसस्पेल्ड वर्ड तुम्हाला विचारला जातो. कधी कधी 3 करेक्ट स्पेलिंग दिलेले असतात आणि एक चुकीचं स्पेलिंग ओळखायचं राहतं. कधी कधी पूर्ण वाक्य दिलेले राहतात आणि त्या वाक्यामधलं जो वर्ड आहे त्याचं मिनिंग जे अप्रोप्रिएट तिथे बसते की नाही त्या वाक्यामध्ये ते आपल्याला सांगायचं असते. अशा व्हेरियस वेजनी तुम्हाला ते क्वेश्चन्स विचारले जातात आणि जवळपास मेजरली त्याला 4 to 5 मार्क्स एक वेटेज असतं. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये तर हे मॅन्डेटरी आहे की तुम्हाला हे पेपरमध्ये क्वेश्चन दिसतीलच. सोबतच बँकिंग एक्झाम मध्ये शफलिंग ऑफ वर्ड जे असतात, जिथे चुकीचा जो वर्ड आहे तो टाकला जातो आणि तुम्हाला अप्रोप्रिएट वर्ड वापरावा लागतो वाक्यामध्ये. तर तसे क्वेश्चन्स किंवा मिसस्पेल्ड वर्ड्स जे स्पॉट एरर मध्ये पण पाहायला मिळतात. तर हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत याला टॅकल करण्यासाठी आपण ही सिरीज घेऊन आलोय आणि ह्या सिरीजमध्ये मी एकदम प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की 1000 पेक्षा जास्त स्पेलिंग मिस्टेकचे आपण क्वेश्चन्स घेणार आहोत आणि फक्त 1000+ स्पेलिंग मिस्टेकचे क्वेश्चनच नाही, तर तुम्हाला माहिती असेल की जर एक क्वेश्चन असेल तर त्याला 4 ऑप्शन असतात. म्हणजे जर एक वर्ड चुकीचा असेल तर त्याच्या ठिकाणी 4 असे वर्ड्स आहेत जे दिलेले आहेत त्यांनी. त्यातले 3 करेक्ट असेल, एक चुकीचं स्पेलिंग असेल. पण बघतो म्हटलं तर 1000 क्वेश्चन, प्रत्येकाला 4 ऑप्शन जे वर्ड्स आहेत, तर एकूण होता 4000 वर्ड्स आणि हे 4000 वर्डचं वेगळं वेगळं मिनिंग असतं. त्यातले कदाचित मी असं कन्सिडर करतो की तुम्हाला 2000 वर्ड्स जे आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. एखादं रिसिप्ट म्हणून शब्द आला, ज्याला आपण रिसिप्ट म्हणतो प्रोनाउन्सिएशन मध्ये, एव्हिडन्स आला, प्रूफ आला, हे शब्द प्रिपेअर आला, तर हे शब्द तुम्हाला माहिती आहे. यू आर अवेअर विथ दीज वर्ड्स. बट काही असे शब्द आहेत, जर मी म्हटलं प्रॅग्मॅटिक, जर मी म्हटलं डॉगमॅटिक, जर मी म्हटलं अनार्ची, जर मी म्हटलं इक्विलिब्रियम, तर हे वर्ड्स तुम्हाला माहिती नसेल. बरेचला माहिती असेल किंवा बरेच जणांना माहिती पण नसेल. पण जर हे माहिती नसेल, तुम्हाला माहिती आहे इंग्लिशमध्ये वोकॅब्युलरीचा किती महत्वाचा एक हे आहे, बेस आहे. जर तुम्हाला वोकॅब येत नसेल तर तुम्हाला मिनिंगच कळणार नाही वर्डचं आणि त्यामुळे सेंटेन्सचं. तर हे 1000+ स्पेलिंग मिस्टेकचे जे क्वेश्चन्स आहे याच्यासोबतच 4000 वोकॅब आपण कव्हर करतोय. म्हणजे तुम्हाला त्या 4000 वर्ड्सचं जे कठीण आहे, त्यातले जे कदाचित तुम्हाला माहिती नसेल, जे जनरल बोलीभाषेत आपण बोलत नाही, तसे वर्ड्सचे मी मिनिंग तुम्हाला सांगत चालत जाणार आहे. तर आपले 1000 स्पेलिंग मिस्टेकचे क्वेश्चन होतील आणि सोबतच वोकॅब सुद्धा तुमची 2000 पेक्षा जास्त वर्डची होईल. बरं, आणखी काय तर लक्षात घ्या, हे 1000 स्पेलिंग मिस्टेकचे जे क्वेश्चन्स आहे मी कुठून गुगलवरून नाही काढलेले. हे सगळे आणि सगळे SSCचे जेवढे एक्झाम होतात, CGL असो, MTS असो, GD असो, ह्या सगळ्या एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत. मी तुम्हाला ते स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर एकदा स्विच करून घेतो स्क्रीन. आय होप की तुम्हाला स्क्रीन विजिबल आहे. फॉर कन्फर्मेशन मी चेक करतो. ओके आहे. तर बघाल 1000+ स्पेलिंग मिस्टेकचे क्वेश्चन आणि हे सगळे 1000+ लेटेस्ट स्पेलिंग मिस्टेक जे आहेत ते विचारले गेले आहे SSC, CGL, CPO, CHSL, MTS, GD आणि हे सगळे प्रिव्हियस विचारले गेले आहेत. म्हणजे तुमची प्रिपरेशन बघा की किती चांगली होईल. आणि असं बघण्यात आलं आहे की SSCचे जे इंग्लिशचे पेपर्स आहे मेजरली थोडे रिपीट करतात. तुम्हाला क्वेश्चन्स थोडेसे रिलिव्हंट पाहायला मिळतात. तर NDAची एक्झाम असो, CDS एक्झाम असो, या सगळ्या एक्झामसाठी हे कामी पडणार आहे. बरं, याचा टाइम टेबल कसा आहे तर बघा,
प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ आपण इथे अपलोड करणार आहोत, जी 40 मिनिट्स टू 1 आवर पर्यंतची राहील. तर त्या 1 तासाच्या व्हिडिओमध्ये एक समजून चालू 40 मिनिटची व्हिडिओ, या 40 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी डेली 50 क्वेश्चन घेईल. जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे की जसं पहिला दिवस आहे 30 तारीख, 30 तारखेपासून आपण चालू करणार आहे. आज मी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तर आहे 28 तारीख, आणि उद्याचा एक दिवस हे इंट्रोडक्टरी व्हिडिओ चालेल आणि परवापासून तुमची व्हिडिओ अपलोड होणं चालू होऊन जाईल युट्यूबवर. तर 30 तारखेपासून हे चालू करू आपण. आणि वोकॅब्युलरी प्लस मिसस्पेल्ड वर्ड जे आहे ते 1 to 50 क्वेश्चन्स प्रत्येक दिवशी आपण घेणार आहोत. 50 क्वेश्चन. आता जरी 50 क्वेश्चन मी घेत असेल तर माझे 50 प्रिव्हियस जे पेपर्स आहेत त्याची प्रॅक्टिस होती आहे. सोबतच जे 200 म्हणजे एका क्वेश्चनला 4 ऑप्शन असं 50 क्वेश्चनचे 200 वर्ड्स आपण माहिती करणार आहोत. तर तुम्हाला हे 200 वोकॅब जे आहे ती प्रिपेअर होत चालणार आहे. तर असं पर डेला आपण वोकॅब्युलरी आणि मिसस्पेल्डचे एक 50 क्वेश्चन्स घेणार आहोत. असं हे पहिले 13 दिवस इथे 13 तारखेपर्यंत टेबल दिलेलं आहे. त्यानंतर पुढे सुद्धा एक 20 सिरियल नंबर नुसार म्हणजे आपले येईल डेट 21 ऑगस्ट, म्हणजे असं समजा की जुलै महिना चालू आहे आणि पूर्णच्या पूर्ण ऑगस्ट महिना तुमचं डेडिकेटेड वोकॅब्युलरी आणि मिसस्पेल्ड वर्डची सिरीज युट्यूबवर चालत राहणार आहे. बाकीचे सेशन्स तर आपले ऑफलाईन मध्ये होणारच आहे. मी ऑनलाईनचे पण आणखी काही एक्झाम, ऑनलाईन टेस्ट आणि त्याचे एक्सप्लेनेशन व्हिडिओ बनवणार. पण ही सिरीज कन्सिस्टंट चालत राहणार, ज्याच्यात आपण 21 ऑगस्टला 1000 क्वेश्चनचं माइलस्टोन अचीव्ह करू. त्याच्यात 4000 वोकॅबचे वर्ड्स आणि 1000 क्वेश्चन आस्क्ड इन एक्झाम. अशा प्रकारे आपण हे सिन्सिअरली याची प्रिपरेशन करणार आहोत. आणि हे 20 दिवस झाल्यानंतर, हे 21 ऑगस्ट आल्यानंतर पुढचे जे 5 दिवस आहेत त्याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे प्रॅक्टिस पेपर. हे प्रॅक्टिस पेपर मी तुमच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आणि आपल्या जे ऍप्लिकेशन आहे मेगाबिट एज्युकेशनचं त्या ऍप्लिकेशनवर अपलोड करणार. मग त्याची आन्सर की येईल आणि त्यानंतर त्याची युट्यूबवर व्हिडिओ सुद्धा आपण एक्सप्लेनेशन व्हिडिओ टाकणार आहोत. तर असा हा 25 डेजचा जो सेशन आहे तो 25 डेजचा सेशन आपण विद्यार्थ्यांना बघणार आहोत. मी सुद्धा 25 डेज मध्ये 25 व्हिडिओज डेली बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी कन्सिस्टन्सी मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमची पण कन्सिस्टन्सी ठेवण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला फक्त दिवसामधला एक 40 मिनिट द्यायचे आहे. जर माझं बोलणं तुम्हाला स्लो वाटत असेल तर तुम्ही स्पीडमध्ये जाऊन 1.5x वर हे व्हिडिओ करू शकता आणि बघू शकता. 1.25x किंवा 1.5x असं करून तुम्हाला जी स्पीड कन्व्हिनियंट वाटते त्या हिशोबाने तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता. म्हणजे तुमचा टाइम जो आहे तो वाचेल. एखाद्या क्वेश्चनचा तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही त्याला फॉरवर्ड पण करू शकता. पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघणे याच्यासाठी आवश्यक आहे की कदाचित मला पहिलं 7वं 13वं क्वेश्चनचं आन्सर येत असेल पण दुसरं, तिसरं, 14वं, 18वं क्वेश्चन मला पाहायचं आहे कारण ते मला येत नाही. आणि प्रिव्हियस पेपर्समधून सिन्सिअरली विद्यार्थ्यांना पीपीटीच्या स्वरूपात मी तुम्हाला क्वेश्चन्स देणार आहोत आणि त्याचे आन्सर्स सांगणार आहोत, वोकॅब सांगणार आहोत. तर मी प्रयत्न करतोय, तुम्ही पण माझ्यासोबत प्रयत्न करा. याला वाचा आणि रिवाइज करत राहा म्हणजे तुमची कुठे ना कुठे हेल्प होईल. कारण हे प्रिव्हियस क्वेश्चन्स आहे आस्क. आणि वोकॅब जी आहे ती वोकॅब नेहमी विचारणारीच वोकॅब आहे. तुम्ही बघाल की पहिले 5, 6, 7 दिवस झाल्यानंतर वोकॅब सुद्धा रिपीट होणं चालू होते. कारण बदलू किती वर्ड बदलेल तर 1-2 असे वर्ड्स तुम्हाला सापडत जातील की तुम्हाला ते रिपीट वाटेल. अरे हे तर आपलं झालं होतं फर्स्ट सेशन मध्ये. आता याच्या सोबत आणखी काय, जी वोकॅब्युलरी आहे ते तर आपण सोबतच व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही नोट्स पण बनवाल. मी माझे जे हँड रिटन नोट्स आहे जे वोकॅबचे मी बनवलेले आहे, कारण सगळे शब्द मलाही माहिती असणं असं काही कंपल्सरी तर नाहीये. तर मला माहिती नाहीये तर मी माहिती करून घेणार नाही हे चुकीचं राहील. म्हणून जे माहिती नाही आहे ते मी व्यवस्थित लिहील. आणि जर कदाचित मला माहिती पण असेल पण तुम्हाला नाही माहित राहणार हा अंदाज घेऊन सुद्धा मी ते सुद्धा वर्ड्स माझ्या नोटमध्ये लिहितो आहे, ते स्पेसिफिकली लक्षात ठेवून. तर माझे हँड रिटन नोट्सची सुद्धा डेली जर मी 50 क्वेश्चन घेतले त्यात जर 100 वर्ड्स असेल जे तुम्हाला येत नसेल तर ते 100 वर्डची मी PDF बनवून आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार. म्हणजे बघा तुमची डेली व्हिडिओ आली ज्याच्यात 50 क्वेश्चन्स, त्याचे वोकॅब 200, त्याचे नोट्स सुद्धा हँड रिटन मी देतोय तुम्हाला
आणि ही जी तुमच्या पुढे मी पीपीटी प्रेझेंट करेल ती सुद्धा पीपीटी मी तुम्हाला ग्रुपमध्ये टाकणार आहे टेलिग्रामच्या. तर त्याच्यामुळे तुम्हाला कन्सिस्टंट राहणं फार महत्वाचं आहे. बरं सर, 4 गोष्टी तर तुम्ही सांगितल्या करणार आहेत, आणखी काही करणार आहेत का? तर जसं आता परत स्क्रीनवर एकदा येऊया. याच्या 1000 क्वेश्चन झाल्यानंतर आपण क्विज पण घेणार. आता क्विज कसल्या राहील, थोड्याशा मजेशीर राहणार. जसं इथे क्वेश्चन दिले आहे की सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन थ्रू विच फिल द वॉवेल्स इन द फॉलोइंग वर्ड. आता ज्या स्टेट लेवलच्या एक्झाम्स असतात त्या एक्झाममध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर मग मला सांगायचं आहे की ABCD मधलं कुठलं जे वर्ड आहे ते त्याच्यामध्ये बसतं पहिल्या शब्दात, मग दुसरी फिल इन द ब्लँक मध्ये, तिसरी फिल इन द ब्लँक मध्ये, चौथी फिल इन ब्लँक मध्ये. तर एम्बॅरेसमेंट हा शब्द मला इथे दिसतोय, म्हणजे ई जो आहे तो पहिले येईल म्हणजे ए येईल. त्यानंतर एम्बॅरेसमेंट मध्ये बी नंतर ए येतो म्हणजे सी ऑप्शन वाला जो ए आहे तो पहिले येईल म्हणजे AC आहे. त्यानंतर एम्बॅरेसमेंट मध्ये परत ए येतो तर ऑप्शन नंबर 1 जो आहे तो करेक्ट होऊन जाईल. तर असं जे आहे क्विज आपण घेत चालणार आहोत. तर आशा करतो की हा जो टाइम टेबल आहे तुम्ही फॉलो कराल, माझ्या व्हिडिओज बघाल आणि नक्कीच याच्यातून तुम्हाला हेल्प होईल. या व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्ही SSCचा आता पुढचा पेपर दिला आणि त्याच्यात जर 2 जरी क्वेश्चन रिपीट झाले तर हे तुमचे व्हिडिओ बघणं वर्थ राहील. आणि मी अश्युरन्स देतो तुम्हाला की ह्याच्यामधले क्वेश्चन रिपीट होतील, कारण हे सगळे जे आहेत प्रिव्हियसली आज पेपर्स मधले आहेत, मागच्या 6 वर्षातले पेपर्स मधले मी काढलेले आहेत आणि 1000 क्वेश्चन्स मध्ये व्होकॅब आणि एवढी प्रॅक्टिस होत आहे. सोबतच बाकीच्या व्हिडिओज आहे, बाकीचे क्लासेस आहे ते चालू राहणार आणि ही एक जे व्हिडिओ आहे ते सिन्सिअरली पाहत चालायचं आहे. टेलिग्राम चॅनलवर डेलीचे न्यूजपेपर आपण अपलोड करतो आहे, हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस. ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहे, वाचायचे आहे, तुमची व्होकॅब इम्प्रूव्ह करायची आहे. आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 30 तारखेपासून दिलेल्या टाइम टेबलनुसार 30 तारखेपासून तुम्हाला डेली या चॅनलवर व्हिडिओ मिळणार आणि तुम्हाला ती बघायची आहे. टेलिग्राम चॅनलवर नोट्स आणि PDF PPT ह्या घ्यायला सुद्धा विसरू नका. सो डन फॉर द डे. भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये आणि प्रॅक्टिस करायची आहे, एक्झाम क्रॅक करायची आहे. थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन.